श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आणि आमचा गॅस संपलाय कधी शनिवारी संपला म्हणलं रविवारी आणता येईल सकाळी. एजन्सी काय चालू नसती पण तरी बी होती एजन्सी चालू, तरी भेटला नाही आणि आपल्याला आमच्या कार्डावर इथं भेटत नाही. तर ना असं ब्लॅकनं काही नाही गेलेत आणि दिलं तरी 1,500-2,000 रुपये म्हणायला लागलेत आणि ती बी भेटा नाही गेला बिनकार्डाचा. आज तिसरा दिवस आहे बघा. आज फक्त आम्ही 4 फरशा मारतोय आणि चहा करून प्यायचा आणि एक बिस्किट पुढं खाताना. आज तर मला सोमवार आहे निरंकार, त्यामुळे काय स्वयंपाकाचं नाही. साक्षीला आहे ती श्रावण महिन्याचे आपले 4 सोमवार आहेत आणि लेकरांनी काहीच खाल्लं नाही. सकाळी चहा केला बघा, इतकं खाल्लं ना आता एकदा नको मी आमच्या मग दाखवले टाकी त्या बसली का बघाय. तर एक जणाला विचारलं समोर आमच्या आमच्या समोर टपरे त्यांना विचारलं होतं. तर ते म्हणले आहे आमची इथं शिल्लक एक आहे म्हणले शटरमध्ये एक शिल्लक आहे म्हणले, ती घेऊन जावा तुमची टाकी भरल्यानंतर. मग आणून द्या म्हणले, कारण त्याने पार्टी वगैरे करायला आणून ठेवलेली होती ती तिकडे टाकी. हाला की का पार्टी वगैरे करायला आणून ठेवलेली होती टाकी तशी होती म्हणजे भरली सारखं टाकी. तर बघा त्यांनी ती शिल्लक होती टाकी, ती म्हणले उद्याच्याला तुमची भरल्यावर आणून द्या म्हणले वापस. जोपर्यंत ये भेटत नाही तोपर्यंत वापरा, कारण त्यांनी पार्टी वगैरे करण्यासाठी टाकी आणून ठेवलेली होती ते शटरमध्ये. आणि बहुतेक मला वाटतं अर्धीच्या वर असं असेल टाकी ती. बघू आजच्या दिवस जरी भागलं तरी ताण नाही, कारण 3 दिवस झाला आम्ही वाट बघतो टाकीची, पण टाकी काय भेटली नाही. तर आता ती म्हणली हाय शिल्लक घेऊन जावा आमची. तर आणली शिल्लक आता त्यांची इथली टाकी. तोपर्यंत आज तर भागते, पण उद्याच्याला सकाळी आता देतो म्हणलेत. बघू दे सकाळी आणता येईल. आणि आम्ही चूल पण मी दाखवते, पेटवलेली चूल पण दाखवतो तुम्हाला. हे बघा का इथं हे फरशा आहेत ना, ह्या फरशा मांडल्या होत्या आणि नाव का इथं 2-3 दिवस झाला बघा. रविवारी शनिवारी काय आम्ही संध्याकाळी संपला गॅस, काहीतरी भाजी थोडीसं झालं होतं खायला आणि ती परत काही केलं नाही. आणि त्या दिवसात भागलं रविवारचं तर काही केलं नाही. रविवारी सकाळी चहा केला होता, रात्री चहा आणि एक बिस्किट पुढं खाल्ले. नाश्ता सकाळी चहा बी पिले होते, लेकरांनी चहा बिस्किट खाल्लं. तरी बघा ही अशा. आणि इथं चूल मांडण्यासाठी विटा पण नाही त्याकडे काय नाही. चूल जर असती तर मी मस्त लाकडे वगैरे पेटवली असते. इथं काय पेटवायचा प्रॉब्लेम नाही, गॅलरी आहे इथं पण पेटू शकते. पण ही चुलच नाही आहे माझ्याकडं, तर आम्ही अशीच पेटवली चिरपुरती. तर मग लाकडं बी दाखवते माझ्याकडं इकडं आहेत. आणि तिकडं रूममध्ये बालिका पलीकडल्या रूममध्ये पण मी ठेवलेले आहे. इथं पलीकडल्या रूममध्ये मी लाकडं वगैरे ठेवलेले होते. सरपणाचा काही ताण नव्हता, पण असं झालं बघा. त्यामुळं आता बघा आणला त्यांचा. तर आता चहा वगैरे बघा चहाला टाकले. आता एकदा चहा पिते, म्हणजे चहा पिऊन मी उपास करते बरं का, जेवण वगैरे काही नाही. चहा प्यायचा आता सकाळी कवा पिले होते. तर आता एकदा चहा प्यायचा ना, देवपूजा करायची बघा. देवपूजा म्हणजे मला सांगते, देवपूजा म्हणजे आता माझी जी उपासाची पूजा आहे ती मांडायची. आता वाढल्याच्या बघा 3 सकाळपासून काहीच नाही, लेकरायला नाही मलाही नाही. तर आता एकदा चहा पिते आणि पूजा मांडून घेते. आणि आज काय आम्ही कुठं मंदिरात वगैरे गेलेलं नाही काय. आज गॅसचंच तिला टेन्शन. आता सकाळपासून गॅसचाच राडा चालू होता लई. आता कुठं ते आणली आहे टाकी, ते त्यांना तो वापस द्यावा लागला आजच्या दिवस. तरी बघा तिला मी शाबू तिने भिजू घातला होता, तिनं काहीच खाल्लं नाही लेकरांनी. तर बायडेन तेवढं सकाळी बिस्किट पुडा खाल्ला होता, कोणीच काही खाल्लेलं नाही. तर आता मी पूजेचं सामान वगैरे काढून घेते. फुलं वगैरे आणले तर बघा म्हणून दाखवते बघा. फुलं किती मोठे आणले तर गुलाबाचे, हे बेल आहे, बेल 108. शिव मोठा आहे, तीळ तर ते पण वाचते. चला आता मी गाऊन घातलेलं सकाळपासून त्या गॅसच्या टेन्शनमध्ये ना. तर आता मी साडी घालणार आहे, जी गेल्या सोमवारी घातली होती साडी पांढरी, ती घालायची आणि पूजा करायची आपल्याला. तर बघा मंडळी, आता आपण महादेवाचा आणि स्वामीचा ही अभिषेक करून घेणार आहे. तर मी अगोदर पहिले टाईमला दैवत देत ह्याने अभिषेक करून घेते, त्यानंतर दुधाने. आणि आज आमचं सकाळपासून गॅस संपलेला असल्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. त्यामुळे मी काही जास्त मोबाईल शूट वगैरे करणारही नाही, कारण त्याला गॅसची टाकी बघायला जायची आणि त्यापेक्षा एकच मोबाईल असल्यामुळे त्याला मोबाईल न्यावा लागतो. त्यामुळं तर जेवढं होईल तेवढं शूट करते. आणि बघा तुम्हाला मी डायरेक्ट पूजा झालेली दाखवली, अभिषेक करून घेतला तेवढं दाखवलं. तो जे गेला ते कारण सकाळपासून गॅसच्या टाकीसाठी फिरत होता, त्यामुळं काय जास्त शूट वगैरे केलं नाही. गेल्या सोमवारचा केला होता. तर बघा आपली पूजा अशी झालेली. स्वामी आहेत, इकडं 108 बेल वाहिलेला आहे आणि
सगळं पूजा व्यवस्थित केलेलं आहे. नाही तर आरती पण केलेली आहे, पण मी मोबाईलवरती आरती लावली होती त्यामुळे म्यूट आवाज केला आणि जरा थोडंसं जास्त पळवलं कारण मोठा ब्लॉक होत होता त्यामुळे. तर हे बघा आपली पूजा मस्त अशी झालेली आहे. आज मी पूजाची जिथं पूजा मांडली तिथं आपला फ्रीज होता, फ्रीज मी दुसरीकडे केला कारण देवकीकडं आणि पूजा माझी दुसरीकडे राहायला लागली मांडणी जर सोमवारी तसं व्हायला. त्यामुळं मग मी फ्रीज उचलला आणि फ्रीजच्या जागेवर पूजा ही सगळी व्यवस्थित देव वगैरे सगळे बसलेले आहेत. माझे फोटो बाकी आहेत पण पुढल्या रूममध्ये फोटो लावलेले आहेत काय बाकी, पण देव वगैरे सगळे बसलेले आहेत. त्यामुळे मी असं केलेलं आहे. बघा पूजा कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला श्रावणातला सोमवार पण आहेत ते पण सांगा आणि कशी वाटली पूजा नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हे बघा मित्रांनो आता आपल्याला महादेवाचा प्रसाद झालेला आहे. तर 3 भाग करावे लागतात. एक आपण देवाला ठेवायचा, आता हे तिन्ही देवाला अगोदर ठेवायचे, त्यानंतर एक देवासाठी ठेवून द्यायचा, एक घरच्यांना वाटायचा आणि एक आपण स्वतः खायचा. ज्यांनी उपास धरला आहे त्यांना हे स्वतः खायचं आणि पाणी प्यायचं, त्यानंतर काहीच खायचं नाही. तर आत्ता हे आपण देवाला दाखवणार आहेत आणि ह्या ग्लासामध्ये आपण देवाला पाणी ठेवणार आहे. तर तुम्हाला दाखवते आता इकडं पूजा. तर आता आपण इथं ठेवून घेणार आहेत. तर बघा मंडळी आपण इथं ठेवून दिलेलं आहे. आता इकडं साईडला जागा नाही त्यामुळे मी इथं ठेवलेलं आहे, पाणी ठेवून दिलेलं आहे. तर चला आता आपण 5-10 मिनटं बसवता आणि एक नंतर एक जी लाडू आहे ते आपण घरच्याला वाटून एक स्वतः आपण खायचा. चला तरी बघा मंडळी आपली पूजा झालेली आहे व्यवस्थित बघू शकता. आणि हे बघा असं दिव्यामध्ये जास्वंदीचं फुल कोणाकोणाच्या उमललेलं आहे आतापर्यंत कमेंट करून सांगायला विसरू नका. माझं तर प्रत्येक दिवात मी लावला ना स्वामीच्या पुढे असं फुल प्रत्येक वेळेस उमललेलं असतं आणि मला माहिती असतं उमलतंय म्हणून मी प्रत्येक वेळेस मी लक्ष देऊन बघत असते, पण असतंच उमललेलं आहे ते. तुमच्या दिव्यात उमलतं आहे का असं मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि दिव्यामध्ये असं फुल उमलल्यानंतर काय असतं आणि त्याचं काय महत्त्व असतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर ज्यांना माहिती असेल त्याला तर हे बघू शकता किती मस्त. पण मी असं ऐकलंय की स्वामी असं फुल जर उमललं तर स्वामी पावतात म्हणून. तर हे बघा असं उमललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच पटापटा कमेंट करून सांगायला विसरू नका.